रामकृष्ण हरी. श्रीमद भगवद्गीता जयंतीनिमित्त आपण थोडंसं ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करूया. श्रीमद भगवद्गीता वाचण्यासाठी आपण दर्भाचे, उनीचे किंवा तागाचे आसन वापरावे आणि पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे. रामकृष्ण हरी. तर गीता वाचायच्या आधी विनियोगाच्या मंत्रांचे उच्चारण करावे, करतातच. त्यानंतर करन्यास करावा, त्यानंतर करन्यास करावा, त्यानंतर हृदयादिन्यास करावा आणि मग ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवतां ही प्रार्थना म्हणावी. त्यानंतर श्रीमद भगवद्गीता महात्म्य वाचावे आणि मग श्रीमद भगवद्गीता वाचायला सुरुवात करावी. तर विनियोग म्हणजे काय? प्रथम विनियोग करायचा असतो, विनियोग वाचायचा आहे, करायचा आहे. तर विनियोगामध्ये श्रीमद भगवद्गीतेचा सारांश सांगितलेला आहे आणि त्या प्रत्येक मंत्राचा अर्थ आपण समजूनच घेणार आहोत आणि म्हणजे काय होईल की गीता समजायला सोपी होईल. आणि करन्यास करणे म्हणजे काय? तर आपल्या अंगठ्याने प्रत्येक बोटाला आपण स्पर्श करायचा आहे आणि आपल्या इथे त्या स्थानावरील देवता जागृत करायची आहे, त्या स्थानावरील शक्ती आपल्या शरीरातली जागृत करायची आहे, त्याला करन्यास म्हणतात. आणि हृदयादिन्यास म्हणजे असेच हृदयाला, डोक्याला, शेंडीला, कवचाला डोळे स्पर्श करून ते मंत्र म्हणून ती आपली तिथली शक्ती, तेथील देवता जागृत करायची आहे. त्याने काय होतं की आपल्या शरीराभोवती भगवंताच्या आशीर्वादाचं कवच निर्माण होतं आणि आपल्या शरीरात कोणत्याही बाह्य शक्ती प्रवेश करू शकत नाही, दुष्ट शक्ती प्रवेश करू शकत नाही. तर शास्त्रात असं सांगितलेलं आहे की देवता होऊन म्हणजे अर्थातच देवता होऊन शुद्ध होऊन म्हणजे काय? शुद्ध होऊन देवांची पूजा करावी, ग्रंथांचं पठण पाठन करावं आणि देवो भूत्वा यजदेवम म्हणजे देवतांची ती शक्ती, देवतांचं ते देवतापण, देवतांची ती शुद्धता, देवतांची ती पवित्रता, देवतांची ती दिव्यता आपल्या अंगावर मंत्राची स्थापना केल्याने येते. जेव्हा आपण करन्यास आणि हृदयादिन्यास मंत्राच्या स्थापनेद्वारे करतो तेव्हा देवाची दिव्यता, देवाची पवित्रता, देवाची शुद्धता हे सगळं आपल्या शरीरावर स्थापन होतं आणि मग एक अलौकिक शक्ती आपल्याला जाणवते, ज्यामुळे आपल्या शरीरावर किंवा मनावर कोणत्याही दुष्ट शक्तीचा किंवा बाह्य शक्तीचा परिणाम होत नाही. म्हणजेच करन्यास आणि हृदयादिन्यासाने आपले मन व शरीर सुदृढ होते, कारण या मंत्रांनी आपल्या शरीरावर आणि मनावर भगवंताच्या शक्तीची स्थापना झालेली असते. म्हणून विनियोग करन्यास आणि हृदयादिन्यास करतात. रामकृष्ण हरी.